दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं जो लाठीचार्ज झालेला होता आणि पोलीस दडपशाहीच्या विरोधामध्ये, सरकारच्या तानाशाहीच्या विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडी जळगावच्या मार्फत आज जळगाव बंदसाठी रस्त्यावर उतरलेली आहे। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जो विद्यार्थ्यांचा जो अन्याय झालेला आहे त्यासाठी प्रतिकार म्हणून वंचित सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्याला प्रतिसाद म्हणून जळगावकरांनी जो आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि जे दुकानं आज आम्ही जळगाव बंदचा इशारा दिला आहे त्याला चांगला प्रतिसाद भेटत आहे। विद्यार्थ्याचा न्याय मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हमेशा नेहमी सोबत राहणार आहे आणि जोपर्यंत धर्मेंद्र राजीनामा होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा मनोज अडकमोल, वंचित बहुजन आघाडी युवा महानगर अध्यक्ष। दिल्ली येथे जंतर मंतर येथे जो विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज झाला पोलिसांकडनं, त्याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र हा बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांनी सगळ्या महाराष्ट्राने सहकार्य करावे अशीच आमची भूमिका राहिलेली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा मागितल्यानंतर केंद्र सरकार ही राजीनामा त्यांचा मंजूर करून घेत नाहीये, त्यांचा राजीनामा घेत नाहीये। ह्याच अनुषंगाने आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। जितेंद्र केदार, युवा जिल्हा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी।